श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. स्वामी भक्त हो, मंगळवार हा मंगलमूर्ती गणरायाला समर्पित असतो हे आपल्याला माहीत आहेच आहे. परंतु तसाच तो संकटमोचन हनुमानाला सुद्धा दिला आहे. कारण हनुमंत हे सुद्धा मंगलकारी आहेत आणि तसे वर्णन हनुमान चालिसामध्ये आपल्याला दिसूनही येते. आणि म्हणूनच मंगळवारचे काही उपाय ज्योतिषशास्त्राने दिले आहेत. जर ते आपण केले तर आपले चिंता, भय सगळं काही दूर होऊन निश्चिंतपणे जगण्याचा मार्ग सुकर होतो. मंगळवारी गणपती बाप्पाबरोबरच हनुमानाची पूजासुद्धा करणे शुभ मानले जाते असं म्हणतात. या दिवशी बजरंग बलीला गूळ खोबरे अर्पण करायचे. रुईच्या पाना फुलांचा सुद्धा हार अर्पण करायचा आणि तेलाचा दिवा लावायचा. त्यामुळे हनुमान प्रसन्न होतातच. त्यांच्या कृपेने बिघडलेली कामंसुद्धा व्यवस्थित व्हायला लागतात. जीवनातील सर्व अडथळे आणि अडचणी दूर होतात. त्यासाठी आणखीन काही प्रभावी इथे तोडगे दिलेले आहेत. ते तोडगे नक्की करून बघितल्यास त्याचा फायदा होतो. आता ते तोडगे कोणते हे आपण आता बघूयात. पहिला तोडगा हा आहे, शनी महादशाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काय उपाय आहेत. जर कुंडलीत शनिदोष असेल किंवा शनीची 7.5 असेल तर धैया किंवा महादशा चालू असेल आणि त्याचा जीवनावर वाईट परिणाम जर होत असेल तर 108 वेळा पिवळ्या चंदनाच्या माळेने रामनामाचा जप करावा. ती माळ उपलब्ध नसेल तर तुळशीच्या माळेने जप करावा. यामुळे शनी आणि राहूच्या नकारात्मक प्रभावापासून आराम मिळतो. दुसरा तोडगा कामातील अडथळे आणि समस्या दूर करण्यासाठी दिलेला उपाय आहे. मंगळवारी सकाळी स्नान करून हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानासमोर तेलाचा दिवा लावायचा. हार शेंदूर नैवेद्य झाल्यावर शक्य तितका वेळा पूर्ण भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करायचे. त्यामुळे कामात तसेच आनंदाच्या मार्गात येणारे सगळे अडथळे दूर होतात आणि छान सगळं काही मंगलमय होतं. आता तिसरा तोडगा आहे, अकाली मृत्यूचे संकट दूर करण्याचा उपाय. मंगळवारी ऑफिस किंवा व्यवसायाच्या कामास सुरुवात करण्यापूर्वी हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याचे दर्शन घ्यावे. देशी गाईचा तुपाचा दिवा लावावा आणि नंतर सुंदरकांडाचा पाठ करावा. हा जर उपाय सतत 11 मंगळवार केले तर अकाली मृत्यू, अपघात, रोगाचा धोका दूर होतो. चौथं म्हणजे आर्थिक संकट दूर करण्याचा उपाय. दर मंगळवारी गाईला चारा, कुत्र्याला भाकरी खाऊ घाला. आर्थिक परिस्थिती सुधारू लागल्यानंतर गरीब आणि गरजू लोकांना जमेल तितके अन्नदान करा. यामध्ये तुम्हाला बाहेर जाऊन काही करणं जमलं नाही तर तुमच्याच घरी जी कामवाली असते तिला सुद्धा तुम्ही तुमच्या परीने जे काही दान करता येईल ते करू शकता. किंवा समजा तुमच्याकडे ड्रायव्हर असेल तर त्या ड्रायव्हरला सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या ऐपतीप्रमाणे दान करू शकता. थोडक्यात गरिबाला दान करणं हे खूप गरजेचं आहे. असं किमान 11 मंगळवार तरी करायला हवं. तुमचे उत्पन्न आपोआप वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सांगितलेल्या 4ही गोष्टी जर अगदी मनोभावे तुम्ही केल्या तर तुम्हाला कधीच कुठल्याच अडथळे आणि कुठलीच समस्या यांचा त्रास होणार नाही. तुम्हाला जर 7.5 असेल तरीसुद्धा त्याचा त्रास जाणवणार नाही. अर्थातच 7.5 ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतच असते. एकदा तरी येऊन ती जाते. त्याचा कधी पहिला टप्पा, कधी दुसरा टप्पा किंवा कधी तिसरा चरण ह्यामध्ये ती त्रासदायक असते. पण ती कधीच त्रासदायक होऊ नये यासाठी आपण काय करायचं
तर हनुमानाची नित्यपूजा जर मंगळवारी केली, म्हणजेच साडेसाती असली किंवा नसली तरीसुद्धा तुम्हाला जेव्हा केव्हा साडेसाती लागेल तेव्हा तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. आणि बाकीचे तुम्हाला जे सांगितलेत की कामातले अडथळे आणि समस्या दूर होणं किंवा तुम्हाला कुठल्याही रोगाचे भय नसणं किंवा आर्थिक संकट असेल तर ते दूर करणं, ह्यासाठी सांगितलेले उपाय मात्र जरूर करून बघा. ह्याचा लाभ नक्कीच तुम्हाला होईल आणि तुम्ही नक्की मला कळवा की तुम्हाला काही फायदा झाला आहे. तर स्वामी भक्त हो, मी तर इथेच आपली रजा घेते. उपाय नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. आवडले असेल तर शेअर करा, लाईक करा आणि नवीन असाल तर ब्रह्मांड नायक चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. श्री स्वामी समर्थ.